दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नाशिकमध्ये चमत्कार, मेलेला माणूस पुन्हा जिवंत झाला. एका मुस्लिम तरुणांसाठी नाशिकचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अतुल वडगावकर हे देवदूतासारखे धावून आले. त्यांच्या हातून घडलेल्या या चमत्कारानं संपूर्ण जिल्ह्यातून त्यांचं कौतुक होत आहे. डॉक्टर अतुल वडगावकर यांच्या हॉस्पिटलमध्ये एक चमत्कार घडला. एका मुस्लिम तरुणाचं हृदय बंद पडलं. या घटनेनं वैद्यकीय क्षेत्रात चांगलीच तारांबळ उडाली. अगदी सिनेमात घडावा असा दैवी चमत्कार पाहायला मिळाला. या मुलाच्या मदतीसाठी डॉक्टर अतुल वडगावकर अगदी देवासारखे धावून आले. अवघ्या 2 मिनिटांत डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतर बंद पडलेलं तरुणाचं हृदय पुन्हा कार्यान्वित होऊन धडधडू लागलं. अगदी चमत्कारिकरित्या घडलेल्या या प्रकारामुळं ही वार्ता वैद्यकीय क्षेत्रात चहूकडे पसरली आणि सर्वच जण आश्चर्य करू लागले. या डॉक्टरांचे जिल्ह्यात सर्वीकडे कौतुक होऊ लागले. इगतपुरी तालुक्यातील घोटी इथं मुस्लिम बांधवांनी डॉक्टर अतुल वडगावकर यांच्या नागरी सत्काराचं आयोजन केलं होतं. डॉक्टरांच्या रूपानं आमच्या मदतीला देवच धावून आल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. डॉक्टर म्हटलं HRCT नाही काढायची. त्यांनी साधा एक्सरे काढून प्रत्येक पेशंटला त्यांनी उपचार केला. अहो, डॉक्टरला नुसतं पेशंटशी बोललं, गप्पा मारल्या, त्याला अनेक प्रश्न विचारले की तो एक आजार जज करत असतो, ह्या पेशंटला काय झालंय. परंतु अलीकडे डॉक्टरला पहिल्या भेटीतच कळतं पेशंटला काय आजार आहे. परंतु नाही, त्यांच्या कट प्रॅक्टिस इतकी आहे की त्याची ही टेस्ट झाली पाहिजे, ती तपासणी झाली पाहिजे, हे केलं पाहिजे. आणि त्यामध्ये तो पेशंटचा जो जीव घेतला जातो. अशा महामारीच्या काळामध्ये अख्ख्या सिस्टमला विरोध केला यांनी. अख्ख्या सिस्टमला प्रवाहाच्या विरोधामध्ये चालणं वाटतं तेवढं सोपं नाहीये. डॉक्टर लोकांनी एकीकडे जो बिझनेस व्यवसाय म्हणून स्वीकारले, तिकडे जाऊन जर एखादा देवदूत समाजसेवा करतोय तर त्यांच्यावर अनेक टीका झाल्या. अनेक डॉक्टरांनी टीका केल्या त्यांच्यावर की हे आपला धंदा बंद पाडायला निघाले का, हे डॉक्टर काय करू राहिलाय, वेळ लागलाय का. परंतु ज्या वेळेस अशा सगळ्या लुटणाऱ्या लोकांच्या मध्ये एखादा असा माणूस येतो ना, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. ज्यावेळेस डॉक्टर साहब पेशेंट, जब कोई मरीज दवाखाने में जाता है तो वो ये नहीं देखता कि हकीम, वो डॉक्टर मुझे चेक करने वाला कौन है, हिंदू है कि मुसलमान है. अरे ये तो हिंदू है, मैं मेरा इलाज कैसे करूं, मैं तो मुसलमान हूं. या फिर मैं हिंदू हूं, ये डॉक्टर तो मुसलमान है, मैं मेरा इलाज कैसे करूं. कोई बोलता है क्या. कोई नदी में डूब रहा है और बचाने उसे एक नाव आती है, वो नाव चलाने वाला हिंदू है कि मुसलमान है, कोई देखता है क्या. डूबता ये नहीं देखता कि उसे बचाने कौन आया है, हिंदू है कि मुसलमान है. अरे रक्तपेढीत आपण जातो, रक्त मागतो, विचारत नाही आपण मला हिंदूचं रक्त दे, मला मुसलमानाचं रक्त दे, मला बौद्धाचं रक्त दे. नाही, तेव्हा आपण तिथे फक्त बोलतो की मला ए निगेटिव्ह पाहिजे, मला बी निगेटिव्ह पाहिजे. आपण रक्त म्हणजे आपण काय केलंय डॉक्टर साहेब की आज आपला देश, खरं तर आजचा कार्यक्रम मी आवर्जून इथं उपस्थिती त्यासाठीच लावली, कारण आपला देश आज हिंदू मुस्लिम एका वेगळ्या वादाकडे चालला आहे. आणि आज एका मुस्लिम उद्योजकाला वाचवलंय डॉक्टरनी, एका हिंदू डॉक्टरनी. आणि म्हणून कार्यक्रम कुठे, मारुती मंदिर सभागृहामध्ये. आणि कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती म्हणजे आजच्या युगातले देवमाणूस, आमच्या इरफान भाऊंला वाचवणारे, त्यांच्यासाठी देवमाणूस ठरलेले डॉक्टर हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अतुलजी वडगावकर आणि डॉक्टर प्रशांतजी पवार यांच्यासाठी सर्वप्रथम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण की माणसाची किंमत काय असते हे माणूस गेल्यानंतर कळतं. आणि अशा एका व्यक्तीला जीवनदान देऊन साहेब तुम्ही खरंच आमच्या सगळ्या या परिवारावरती खूप मोठे उपकार केलेले आहेत. डॉक्टरी पेशातलं एवढं मला काही माहिती नाही, पण तुम्ही केलेल्या अथक प्रयत्नातून एक जीव तुम्ही आज वाचवलेला आहे. त्या कुटुंबाला जो आधार मिळाला आहे, त्यामुळे मी शब्दात सुद्धा व्यक्त करू शकत नाही की आपण किती मोठे त्यांच्यावरती उपकार केलेले आहेत.
तुम्ही एक त्यांचे फॅमिली डॉक्टर आहातच, पण इतका विश्वास तुमच्यावरती त्यांनी टाकला की हृदयाचे ठोके त्यांचे बंद पडून देखील ICUच्या दरवाजावरती त्यांना भोवर आली आणि ते खाली पडले. त्यांचं हृदय बंद पडलेलं असताना देखील तुम्ही त्यांना तिथून परत रिटर्न आणलंय, म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. सर्व गोटी बांधव, आज मला खरोखर मनस्वी जेव्हा माझं हे ठरलं की इथं यायचं आहे तेव्हा मला खूप आनंद वाटला, कारण माझ्या आयुष्याची सुरुवात ही गोटीपासून झाली होती. आणि म्हणजे हे मी टाळ्या वाजवण्यासाठी म्हणत नाही, हे खरी गोष्ट आहे की ज्या वेळेला मी इथं आलो त्यावेळेला पहिला पेशंट मी गोटीत बघितला आणि माझ्याकडे जी काही पेशंट ॲडमिट राहायचे त्याच्यातले 90% गोटीचेच असायचे. आम्ही बरेच वेळेला इथं जेव्हा आलो पहिल्यांदा त्यावेळेला अभशंकर सर होते, आम्ही दोघं स्कूटरवरनं आलो होतो. त्यांनी सांगितलं उद्यापासून स्कूटरवर आलास तर एकही पेशंट दाखवणार नाही. मग आम्ही काळ्या पिवळ्या गाडीतनं यायला लागलो. पुढं 4 जणं असायचे, मागं 6 जणं असायचे, त्यात 2 जणं आम्ही. ती आमची ECGची बॅग ती लोकांना त्रास द्यायची, त्यामुळे लोक अगदी आम्हाला ढकलून टाकायचे तिकडं. तर असं करत करत आम्ही जवळजवळ 9 ते 10 वर्ष गोटीत आलो. मी जास्तीत जास्त गोटीकरांची सेवा केली. त्यावेळेला मी कधीकधी 100 पेशंट गोटीत बघायचो. म्हणजे मंगळवारी मी यायची वेळ फिक्स होती, जाण्याची वेळ फिक्स नव्हती. मी कधी 8, 9, 10 वाजेपर्यंत परत जायचो आणि सिंगल रोड होता. पण त्यातही आम्हाला खूप मजा होती, कारण तेवढ्या एकाच ठिकाणी आम्हाला फिरायला मिळायचं. त्यामुळे आम्ही घोटीला यायचं कधीच चुकवलं नाही, आम्ही दोघं यायचो त्यामुळं. आणि घोटीच्या लोकांनी जे आम्हाला प्रेम दिलं त्याच्यातून खरोखरीच आमचा संस्कार पण व्यवस्थित झाला. आणि जे काय आम्ही शिकलो, म्हणजे ॲज अ डॉक्टर म्हणून जी काय आम्ही प्रॅक्टिस करायला लागलो त्यातली बरीचशी प्रॅक्टिस आम्ही घोटीच्या पेशंटवरती केली. ज्यावेळेला इरफान आला त्यावेळेला खरोखरीच हा रोजच्या रोज येणारा माझा माणूस, म्हणजे ऑलमोस्ट आठवड्यातनं 1-2दा भेटायचा मला. आणि तो अशा परिस्थितीत समोर पडल्यानंतर माझे पण हात 2 मिनटं थरथरले होते, कारण तो ऑलरेडी त्याचं हार्ट स्टॉप झालं होतं. आणि अशा परिस्थितीत आमच्याकडे खूप कमी वेळ असतो, म्हणजे 2-3 मिनटाचा वेळ असतो की ज्याच्यामध्ये त्याला आपण पूर्ण रिससिटेशन म्हणतात त्याला. म्हणजे त्या पडलेल्या स्थितीमध्ये त्याला कार्डियक मसाज देणं, त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास देणं आणि त्याच वेळेला त्याला शॉक देणं, हे सगळं कोऑर्डिनेट व्हावं लागतं. त्याच्या बायकोनी तर खूप जोरजोरात गळा काढून रडायला चालू केलं होतं आणि ती तर आरडाओरडा करून हातच म्हणजे तिला कळलं होतं की आपला हा गेलेला आहे असं. तर त्यामुळं त्या परिस्थितीत मी पण थोडासा भांबावलो होतो. पण थोड्या वेळात म्हणजे हे झाल्यानंतर मी म्हटलं काही झालं तरी हा आपला जवळचा माणूस आहे, याला काहीही झालं तरी आपण म्हणजे हे करायचं नाही, शेवटपर्यंत प्रयत्न करायचे. त्याला 4 शॉक दिले. 4था शॉक 400 जूलचा होता आणि 4था शॉक दिल्यानंतर थोडासा हार्टचा फ्लिकर चालू झाला आणि मग हळूहळू त्याचं हार्ट पिकअप झालं आणि 10 मिनटात तो बोलायला लागला. तोपर्यंत त्याला काही आठवत नसणार आहे. आणि ज्या वेळेला तो बोलायला लागला त्यावेळेला आम्ही लगेच ठरवलं होतं जी काही इमर्जन्सी ट्रीटमेंट आहे हार्टची ती ट्रीटमेंट केली आणि त्याची सगळी ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स वगैरे सगळी केली. कॅथलॅब तयार केली. प्रशांतजी पवार हे जे माझे रेग्युलर डॉक्टर आहेत त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की दुसरे सगळे पेशंट बाजूला ठेवा, हा पेशंट डायरेक्टली कॅथलॅबमध्ये जाईल. तसं हा पेशंट आमच्या इथून निघाला आणि 10 ते 12 मिनटात तो पूर्ण कॅथलॅबमध्ये आत गेला. त्याचं इमर्जन्सी प्लास्टी झाली. त्याचं लेफ्ट साईडची जी सर्कम्प्लेक्स आर्टरी होती ती 100% ब्लॉक होती आणि ती सुपरडॉमिनंट म्हणजे तीच महत्त्वाची आर्टरी संपूर्ण रक्तपुरवठा करणारी होती. त्याच्यामध्ये अँजिओप्लास्टीद्वारे त्याच्यावरती उपचार झाले आणि जी 100% ब्लॉक असणारी आर्टरी सरांनी पूर्णवत नॉर्मल केली. न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, इगतपुरी.